हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी बनवणार आहे कैरीची चटणी। तर चला पाहूया किती बनवायची कशी। तर चला पाहू साहित्य। तर इथे मी जिरे, मोहरी, मीठ, 2 कैरी, साखर, लाल तिखट म्हणजे ही मिरची पावडर आहे, बुक्का आहे, त्यानंतर हळद आणि इथे मी भाजलेले मेथीचे दाणे घेतलेले। तर आता पहिली स्टेप स्टार्ट केली। पहिला तर मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतला, त्याच्यानंतर मी साली सकट हे किसून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साली वरच्या ज्या कैरीच्या साली आहेत त्या काढू शकता, पण मी तसंच किसून घेणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता ज्या 2 कैरी होत्या त्या मी व्यवस्थित बारीक किसून घेतलेल्या आहेत। तर आता ह्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता मी पाणी काढून घेते, म्हणजे त्याचा जो आंबटपणा आहे तो जाऊ दे। आंबटपणा याचा जाण्यासाठी ह्यातलं सगळं मी पाणी काढून घेते। जर कैरी जास्तच आंबट असेल तर तुम्ही एकदा सोडून 2 ते 3 वेळा धुवू शकता। म्हणजे मी आता काय करणार आहे, हे एकदा तर ह्यातलं पाणी काढणार, परत एकदा आपलं जे नॉर्मल पाणी आहे ते घालून एकदा धुवून घेणार आहे। तर आता मी एकदा ह्यातलं पाणी पिळून घेतलेलं आहे तसंच। तर आता मी थोडं थोडं पाणी घालून परत एकदा धुवून घेणार आहे, म्हणजे जरा पण जो पण काही आंबटपणा असेल तो निघून जावा। हे बघा, आता इथं मी पाण्याने हे धुवून घेत आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपले इथं पिळून झालेले सगळ्यातलं पाणी सगळं काढून झालेलं आहे। तर आता यामध्ये मी हळद आता ऍड करत आहे, तुम्ही बघू शकता। थोडीशी हळद, थोडीशी साखर, लाल तिखट ऍड करत आहे मी, मिरची पावडर, आणि मीठ ऍड करत आहे। चवीप्रमाणे मीठ ऍड केलेलं आहे। आणि जे भाजलेले मेथीदाणे आहेत त्याची मी पावडर करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। ती आता मी यामध्ये ऍड करत आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। वेळ नाही लागत, पटकन कैरीची चटणी बनवून जाते आणि खायला खूप चटपटीत छान लागते। आता मी फोडणी घालत आहे, त्यासाठी मी थोडंसं इथं तेल घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर तेल आता इथे गरम झालेलं आहे, मी त्यामध्ये मोहरी ऍड केलेली आहे, थोडे जिरे, गॅस बंद करत आहे मी, थोडासा हिंग आणि कढीपत्ता। इथे मी एक अर्धा चमचा परत लाल तिखट ह्यामध्ये ऍड करत आहे, त्यामुळे कलर खूप छान येतो। आपली ही फोडणी बनवून तयार आहे। ही थोडीशी कोमट झाल्यानंतर मी त्या आपल्या कैरीच्या मिक्सचर मध्ये ओतणार आहे। हे बघा, ही आपली फोडणी तयार आहे। ही थोडी कोमट झालेली आहे, तेल थोडं कोमट झालेलं आहे, गरम गरम उकळलेलं तेल, म्हणजे एकदम फोडणी घाटल्या घाटल्या ओतायचं नाही आपल्याला। तर आता हे कोमट झालंय, तर आता मी यामध्ये ऍड करत आहे, बघू शकता तुम्ही। आता हे सगळं मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। तर आपली ही कैरीची चटणी बनवून तयार आहे। खूप चटपटीत लागते, खूप मस्त लागते। ही आपण भाकरी, चपाती त्यासोबत खाऊ शकतो। तर तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करून बघा। तर फायनली आपली कैरीची चटणी बनवून तयार आहे। तुम्ही ही नक्की बनवून पहा, पटकन होते, वेळ नाही लागत। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।